मित्रांनो, आपण आज या ठिकाणी 12वीच्या बोर्ड एक्झाम साठी एक महत्वाचा 3 मार्कासाठीचा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी घेऊन येतोय. तर याच्यामध्ये बघा आता माइंड मॅपिंग. मग क्वेश्चन कसा येतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्यांदा प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट. कोणता टॉपिक आहे? ह्युमन इंटरेस्ट using your ideas, flow design and structure with the help of the following points. आणि याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स किती येत रे? 3 मार्काचं रायटिंग स्किल आहे. ओके. मग आता कधी कधी याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले असतात किंवा पॉइंट्स दिलेले नसतात. ओके. मग पॉइंट्स दिलेले नसले तरी पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. प्रिपेअर म्हणजे तयार करायचे. माइंड आणि मॅप म्हणजे काय? मॅप म्हणजे मोजणे आणि माइंड म्हणजे काय? मन. शॉर्ट मध्ये एक ध्यानात ठेवायचं, मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता. लक्षात आलं? मग आता कोणता इथं ह्युमन इंटरेस्ट म्हणजे कुठलाही एखादा विषय जर तुम्ही घेतला तर त्या विषयाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये ज्या ज्या आयडिया येतात त्या आपल्याला व्यवस्थित मांडायच्यात. मग कोणत्या याच्यामध्ये मांडायच्यात? त्या तुमच्या आयडिया असतील, फ्लो डिझाईन असेल किंवा स्ट्रक्चर, कोणतेही स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर इथं पॉइंट्स दिले जातात किंवा पॉइंट्स दिले जाणार नाहीत. तर बघा, आणि कुठलंही रायटिंग स्किल सोडताना त्याला किती मार्क आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. मग आता किती? 3 मार्कासाठी आहे. तर मग आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचंय बघा, ह्युमन इंटरेस्ट या विषयावर लिहायचंय. तर याचे 3 लेअर आपले झाले पाहिजे. किती लेअर झाले पाहिजे? 3 लेअर. मग आता पहिला लेअर आपल्याला कशाचं करायचं? एकदम सोपा प्रकारे बघा. मग पहिला प्रकार कशाचा आहे? पहिला जो लेअर आहे तो काय रे? ह्युमन इंटरेस्ट. तर जे टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी काय करायचं रे? सेंटरला घ्यायचं. मग तुम्ही असे गोल करा, चौकोन करा किंवा अशा रेषा करा, व्हॉट एव्हर यू लाईक. स्ट्रक्चर कसंही असू द्या, तुमचं डिझाईन कोणतंही असू द्या. लक्षात आलं? आता त्याच्यानंतर काय करायचं? हा झाला पहिला लेअर, म्हणजे तुमचा मेन आयडिया या ठिकाणी आली पाहिजे. त्याच्यानंतर 4 पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. मग 4 जे पॉइंट्स आहेत ते 4 पॉइंट्स तुम्हाला या पद्धतीनं काय करायचे रे? असे गोल करा, बलून करा, काही जरी असेल तरी तुम्ही या पद्धतीनं हे 4 करून घ्यायचे. लक्षात आलं बघा. मग आता 4 जे आहेत ते 4 या ठिकाणी लिहून टाका. 4 पॉइंट. नसले पॉइंट दिले तर ह्युमन इंटरेस्ट कोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मनानं लिहावे लागतील. दुसरं कोणतं आहे रे? आइस्थेटिक. बघा, काहीच करायचं नाहीये इथं. आइस्थेटिक इंटरेस्ट. त्याच्यानंतर स्पोर्ट्स अँड गेम्स. आणि चौथा कोणता आहे रे? अदर ऍक्टिव्हिटीज. लक्षात येते का? बघा, आपण आता इथं 2 लेअर पूर्ण केले. पहिला लेअर कोणता झाला? पहिला लेअर कोणता झाला? पहिला लेअर या ठिकाणी जो टायटल दिलेलं आहे आपल्याला. आता पुढचं जर तुम्हाला माइंड मॅपिंग विचारलं किंवा परीक्षेला ज्यावेळी विचारतील, फार तर काय बदलणार आहे तुमचं? ह्युमन इंटरेस्ट ऐवजी दुसरा टॉपिक त्या ठिकाणी दिलेला आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला जो टॉपिक दिलाय तो पहिल्या लेअर मध्ये घ्या. जेवढे पॉइंट्स दिलेले असतील तेवढे त्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या लेअर मध्ये येतील. कळलंय का? बघा. आणि जे दिले ते त्या ठिकाणी लिहून टाका. मी आता इथं गोल मध्ये लिहिलंय, तुम्ही चौकोनामध्ये लिहा, डॅश करून लिहा, व्हॉट एव्हर इट यू मे. ओके. आता काय करायचं? आता ह्याच्यामध्ये या प्रत्येकाचे मिनिमम 3 तरी आपण त्या ठिकाणी याला. आता लिटररी इंटरेस्ट मध्ये काय काय येतंय किंवा आइस्थेटिक इंटरेस्ट मध्ये कमीत कमी 3 असावेत. जास्तीत जास्त तुम्ही 4-5 पर्यंत लिहू शकता. कारण मार्क किती आहेत आपल्याला? 3 मार्क आहेत. आणि त्या पद्धतीनंच आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? ते लिहिलं पाहिजे. मग आता बघा, आपल्याला रीडिंग बुक्स, आपलं लिटररी इंटरेस्ट मध्ये आता थोडस, लिटररी इंटरेस्ट. ओके. आता फार तर तुम्ही याला या पद्धतीनं असं नाही का, जे लिटररी इंटरेस्ट आहे. मग लिटररी इंटरेस्ट मध्ये काय रे? लिटररी म्हणजे काय रे? साहित्यिक. मग तुम्ही पहिल्यांदा काय म्हणणार आहे रे? रीडिंग
बुक्स. फार तर आपण याला इथं काढून टाकू, आहे की नाही. आता त्याचं काम संपलेलं आहे, म्हणजे हा बॉक्स थोडासा व्यवस्थित होईल. ओके, व्यवस्थित करा आणि फार त्याच्यातच हे करू नका. त्याच्यानंतर अजून काय वाचू शकता तुम्ही? रीडिंग नॉवेल्स. ओके, त्याच्यानंतर काय करणार आहे तुम्ही? त्याच्यानंतर कंपोजिंग पोएम्स. काहींना कशाचा रे इंटरेस्ट असतो? पोएम कंपोज करण्याचा इंटरेस्ट असतो. आता इथं तुम्ही फार तर अजून एक त्या ठिकाणी बॉक्स करू शकता. कोणता बॉक्स आहे बघा? हा, मग इथं तुम्ही म्हणू शकता रायटिंग प्लेज. आता हे कोणाचं झालंय? हे कोणाचं झालंय? लिटररी इंटरेस्ट. म्हणजे याचा थर्ड लेअर सुद्धा आपला इथपर्यंत तयार झालाय. आता याचे आपल्याला 3-4 करायचे, याचे 3-4 आणि याचे 3-4 या ठिकाणी करायचे. मग दुसरं कोणतं आहे रे? आइस्थेटिक इंटरेस्ट आहे. मग आइस्थेटिक मध्ये बघा आता परत त्याचे त्या ठिकाणी हा असे त्याचे बॉक्स करा, हे गेले आइस्थेटिक मध्ये. ओके, हा. मग आता पहिलं कोणतं? प्लेइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. प्लेइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बघा. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? ड्रॉइंग अँड पेंटिंग. झाले का? त्याच्यानंतर रे वूड कार्विंग. जेवढं तुम्हाला आठवल, जेवढं या ठिकाणी आइस्थेटिक इंटरेस्ट म्हटल्याबरोबर तुमच्या मनामध्ये जे येईल ना, ते तिथं त्या ठिकाणी लिहून टाकायचे. फार तर काय, आता मग याने ड्रॉइंग अँड पेंटिंग लिहिलं, तुम्हाला दुसरं जर त्या ठिकाणी आइस्थेटिक मध्ये जर आलं तर तुम्ही त्याला वूड कार्विंग असेल तर या पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल रे? याचा पण तिसरा लेअर पूर्ण झाला. कसा आहे बघा. आता हा पहिला लेअर आहे, त्याच्यानंतर आपला दुसरा लेअर कोणता झाला रे? हा भाई पहिला लेअर इथं. ओके, हा. किती झाले? 1 2 3 4. आता याचे आपण किती लिहिले? 1 2 3 4. याचे मात्र 1 2 3च आपण या ठिकाणी लिहिले, काय अडचण नाही. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय रे? गेम्स, स्पोर्ट्स आणि गेम्स मध्ये. मग पुन्हा आता स्पोर्ट्स आणि गेम्स मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय रे? बघा, स्पोर्ट्स आणि गेम्स मध्ये पुन्हा एकदा 1 2. हा, आता पहा, मग इथं काय लिहिणार तुम्ही? गेम्स कोणकोणते आहेत? आता गेम्स मध्ये 2 प्रकार. इंडोर गेम्स लाईक. मग आता इंडोर गेम्स कोणकोणते आहेत रे? चेस, पुढं कॅरम. त्याच्यानंतर कोणते गेम्स येतील रे? आउटडोर गेम्स. मग आउटडोर मध्ये लाईक क्रिकेट, अजून रे फुटबॉल. हे पहा, त्याविषयी जे जे मनामध्ये येईल ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. अजून काय रे इकडं? आता डिजिटल गेमिंग आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी लिहून टाकायचं. बघा, ओके. आता किती राहिले? या 3 याचे आपल्याला तिसरा लेअर रेडी झालाय. आता कोणतं राहिले? अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये. मग आता अदर ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत रे? मग अदर ऍक्टिव्हिटीज बघा, मग याचे 2-3 लिहा. समजतंय का? बघा, हा. मग आता याचे जे आहेत ते या पद्धतीनं. आता पहा, इथं अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय काय करणार तुम्ही? पहिलं काय काय करणार? स्विमिंग आहे का? ह्युमन इंटरेस्ट. काहींना पोहण्यातले आनंद आहे. पोहले का कधी लहानपणी? गुडघे इतक्या पाण्यात. त्याच्यानंतर रे सायकलिंग,
आहे का? माणसाला इंटरेस्ट असतो की नाही? येत नाही तोपर्यंत कधी सायकल शिकल, आहे की नाही? आणि बऱ्याच वेळा उलट पालट होऊन जात. अजून काय रे? माउंटेनिअरिंग. सांगा अजून एखादा इंटरेस्ट सांगा. अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय करताय तुम्ही, तुम्हाला असलेला इंटरेस्ट अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये? अजून काय ऍक्टिव्हिटी करताय की ज्याच्यामुळे तुम्हाला काय करता येईल? बोला, काही पण. अजून काय? स्केटिंग वगैरे? स्केटिंग कशाला म्हणतात माहितीये का? स्केटिंग म्हणजे काय रे? बर्फावर वगैरे नसतं का रे? त्या पद्धतीचं आहे. मग आता हे व्यवस्थित पहा, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. आणखी अशा प्रकारचं आपण आणखी एक घेणार आहे, एक दोन घेऊ. तर बघा आता इथं पहिलं काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? टायटल जे आहे ते मधोमध या ठिकाणी घ्यायचंय. ओके. आणि तुमचं जे शेप आहे तुम्ही कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये तुम्ही काढू शकता. पण हे बरं आहे, आपलं गोल करून दिलं, थोडं इकडं का तिकडं काही फरक पडत नाही. पण दिसताना कसं असावं रे? दिसायला जर भारी असेल तर मग आपलं लक्ष तिकडे जातं, नाही का? तसं एक्झामिनरचं लक्ष आपल्याकडे यावं. आपल्याकडे म्हणजे आपण जे तयार केलेलं आहे त्याच्याकडे यावं. आणि चांगलं दिसल्यावर काय होतं रे? नजर बाजूला जाऊ नये असं आपल्याला वाटतं. तसंच इथे बी आहे. जर चांगलं दिसलं तर मग टेन्शनच नाहीये, है की नाही? मग पहिला कॉलम, पहिला लेअर झाला की दुसऱ्यामध्ये जर पॉइंट दिलेले असतील तर ठीकच आहे. नाही पॉइंट दिले तर त्याविषयीचे आपल्याला एक 4-5 पॉइंट आपल्या जेवढं आठवल तेवढं त्या ठिकाणी दुसरा लेअर तयार करून घ्या. आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचे 2-2, 3-3, 4-4 जे काय असतील ते करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय रे? तिसरा त्या ठिकाणी आपल्याला लेअर तयार करायचंय. लक्षात आलं का रे? मग आता आपल्याला काय करायचंय बघा. आता पुढं बर, आता हे काय? आता मी ह्युमन इंटरेस्ट मागच्या वर्षीच्या एक्झाम मध्ये आलेलं आहे, तेच काय परत येईल का? नाही. काय बदलणार आहे फक्त लक्षात घ्या. तुम्हाला जर माइंड मॅप हा शब्द म्हणजे 3 मार्क तुमचे फिक्स होऊन जातील बघा. आता काय होईल बघा इथं. आता मी हे पुसून टाकतो, नाही का? हा, बघा आता आपल्याला काय सांगितलंय? पॉइंट, विषय बदलतो मी फक्त. टॉपिक कोणता आहे बघा? स्टुडंट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हा, कधी कधी आता बघा एखाद्या वेळी काय होतं, आपल्याला पॉइंट्स वगैरे त्या ठिकाणी दिले जात नाहीत. समजा आता बघा पॉइंट्स इथं दिलेले नाही आणि बर, फक्त काय येईल बघा, हे येणार नाही, पॉइंट्स नाही दिले म्हटल्यावर. आता पहा येऊन काय येणार आहे तुम्हाला की या पद्धतीनं फक्त विषय बदलला जाईल. आता मला सांगा कशावर आहे? फक्त विषय बदललाय, आयडिया बदलली आहे, बरोबर आहे का? आता समजा एखादा विषय तुमच्या मनामध्ये आला, काय? समजा मैत्रिणीचं लग्न. आता लग्न म्हटल्यानंतर तुम्हाला काय काय आठवण मला सांगा. तिथं काय अंत्यविधीची प्रोसेस आठवल का? लग्न म्हटलं वराडी आले, मंडप आला, सगळ्यात फेवराईट आयटम आपला कोणता? जेवण आलं. आणि तिथं दिवसभर नवरी वाट लावूपर्यंत घोटाळणं हा एक काहींचं फेवराईट असतं, की काही दिवसभर घोटाळत आहे, की नाही? आणि आता घरचे तिला वाट लावताना साहजिकच भावनिक होणं, रडणं वगैरे, हे बी मोकरच रडत बघा, दिल टूट गया, नाही का? असंही होतं. तर आता स्टुडंट्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, बस विषय बदलला म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय बदललं? आता हे परत हे सगळं, आता आपण हे बॉक्स ठेवले असते तरी चाललं असतं, पण ठीक आहे आपण परत काढू बॉक्स. काय होऊ राहिले फळा? स्टुडंट्स मग आता मला सांगा, आपण एक केलंय त्या पद्धतीनं किती लेअर करायचे? कमीत कमी. आणि एखादा एक्स्ट्रा झालं तर काही बिघडत नाही. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय?
पहिल्यांदा जो काही टॉपिक आहे आपलं ठरल्याप्रमाणे पहिला लेअर कशाचं होईल सांगा, बोला. पहिला लेअर होईल इथं. हा, काही घाबरायचं नाही, थोडंफार इकडं का तिकडं. स्टुडंट्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. रिस्पॉन्सिबिलिटीज काय करू राहिलो आपण, तुमच्या लक्षात आलं का? अरे आपण याला माइंड मॅपिंग करतोय. काय करतोय? माइंड मॅपिंग. समजा आता आपल्याला इथं हा, आणि याची आपण काय करणार आता बघा. समजा याचे 3 पॉइंट या ठिकाणी आले, बरोबर आहे का? मग आता पॉइंट दिलेले आहेत का? मग विद्यार्थ्याची जबाबदारी कुठं कुठं असते रे? कुठं कुठं जातो विद्यार्थी म्हणल्यानंतर? कुठं कुठं असतो तो? कुठं जाईल रे तो? इन स्कूल. आधी कुठं कुठं आहे ते सांगा. अजून नुसतं शाळेतच जबाबदारी आहे त्याची. मग कुठं? इन कुठं? फॅमिलीमध्ये. आणि आणखी कुठे जाता येईल त्याला? इन सोशल और पब्लिक प्लेसेस. लोकांमध्ये जातं का नाही? आता इथं जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या 3 याच्यामधून आपण त्या ठिकाणी नाही का, विद्यार्थ्याचा संबंध कुठे येतो? आधी शाळेमध्ये. फॅमिलीमध्ये त्याच्या काही जबाबदारी आहेत, रोल्स आहेत. का शाळेत जसं तुम्ही वागताय तसं घरी आल्यावर तसंच वागताय का? किंवा घरी जसं वागताय तसं शाळेत वागताय का? नाहीये. घरी जसं राहता तसं फार सोशल प्लेसेस मध्ये किंवा तिथं तुम्ही पब्लिक प्लेसेस मध्ये तसं वागताय का? नाही वागत आहे. मग या ठिकाणी आपली पहिल्यांदा स्कूलमध्ये काय जबाबदारी आहे? काय जबाबदारी आहे रे स्कूलमध्ये? बोला. शाळेत गेल्यानंतर काय 2-3 जबाबदारी लिहून टाकायची इथं. काय पहिलं? बर बोला ना, थोडे मोठे काढले तरी बॉक्स चालतील. हा, व्यवस्थित अक्षर काढा. शाळेत गेल्यानंतर आपले रोल्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? की आपण शाळेत गेल्यानंतर काय केलं पाहिजे? रिस्पेक्ट केला पाहिजे. कोणाला रिस्पेक्ट दिला पाहिजे? हा, बरं नुसतं रिस्पेक्टच देत बसायचं का? आपली अजून जबाबदारी काय आहे? टू गेट किंवा त्यालाच कोणता शब्द आहे रे? सीक मिळवणं, नॉलेज मिळवणं. ओके. आणखी काय करता येतं शाळेत जाऊन? काय जबाबदारी आहे तुमच्या? लेक्चर बुडवणं वगैरे अशी जबाबदारी आहे का? मग अजून कशाचा विषय येतो? शाळेत गेल्यावर हुंदाड्यावानी करता येईल का तुम्हाला? उधळले कुंकडवी नाहीये. मग त्या ठिकाणी काय करावं लागतं? आता घरी जसं तुम्ही घरी जसं त्या ठिकाणी काय करता रे? येडेचाळे करता, तसे शाळेत जाऊन करता येतील का? मग तिथं डिसिप्लिन मेंटेन करायचंय. काय मेंटेन करायचं? मेंटेन डिसिप्लिन. ओके, हे झालं तिथं. आता मला सांगा, जसं शाळेत आहे तसं तुम्ही घरची जबाबदारी पण वेगळी राहील की नाही? का शाळेतलीच जबाबदारी त्या ठिकाणी राहील? बोला. मग आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं? हे असे 2-3 बॉक्स करायचे. ओके, वेगळा कलर आला का? बरं, येऊ द्या. हा, मग आता इथं काय होईल? बोला. हा, सांगा बरं. आता घरी आल्यानंतर काय करणार रे? रिस्पेक्ट एल्डर्स. मोठ्या माणसांना काय करणार आहे? रिस्पेक्ट द्यायचंय. का शाळेत डिसिप्लिन पाळायचं, घरी आल्यावर म्हणताय का बापाला कुठं चालला रे पप्पा? म्हणणार आहे का ग? नाही म्हणणार आहे. मग काय करणार आहे? घरच्यांना काय? हा, त्याच्यानंतर हेल्प देम किंवा हेल्प इन
डेली कोर्स म्हणजे काय रे, घरचे जे रोजचे कामं असतात ते आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात, त्यांच्यामध्ये मदत करायची आहे, बरोबर आहे का? आणखी काय करू शकता रे तुम्ही, घरी निदान कमीत कमी बिहेव प्रॉपरली, योग्य पद्धतीनं वागा. बघा बरं, तुम्ही एखाद दिवशी जर घरी जरा जास्त धिंगाणा करायला लागला तर घरचे काय म्हणते, एवढी मोठी टोंगडी झाली, एवढी मोठी घोडी झाली, 12वीला गेली तरी लहान पोरांनी धिंगाणा करते, नाही का? मग घरी कसं वागलं पाहिजे, प्रॉपरली. ओके, मग डेली कोर्स मध्ये सगळ्या गोष्टी आल्या, घरातले सगळे कामं आले. त्याच्यानंतर प्रॉपरली बिहेव करा, किंवा तुम्ही तुमच्या एल्डर्सला त्या ठिकाणी रिस्पेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोशल किंवा पब्लिक प्लेसेस मध्ये काय करायचं. आता पहा, पब्लिक प्लेसेस मध्ये या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं रे, पब्लिक प्लेसेस मध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, बघा काय करणार, बोला ना, 2-3 गोष्टी करा. फार लय डोकं नाही लावायचं रे, लय डोकं लावलं का आणखी गोंधळात पडायचं नाही. आता ज्याचं त्याचं जलजल आहे, त्याच्यामुळे काही वेगवेगळ्या याच्यामध्ये आलं तरी काही बिघडत नाही. एक का करतोय आपण, हे कशासाठी करायचंय, दुसऱ्याचं आपल्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. वेधलं की नाही याच्यातून, अरे वेधलं की नाही, बरोबर आहे. आता कोणी असं उठून सुटून लगेच येतं का रे, कॉलेजला तसं झालं, पारशी वर्षी चालली, झेपऱ्या लोंब येते, नाकार, डोळ्यात चिपड, असं येतं का कोणी? प्रत्येक जण मेकअप करून येतं का, आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं म्हणून. त्याच्यामुळं आपल्याकडे कोणीतरी पाहावं, आपल्याकडे कोणीतरी अट्रॅक्ट व्हावं म्हणून प्रत्येक जण त्याची स्वतःची काळजी घेतो. तसं आपण याची काळजी घ्यायची आहे की नाही, का तो एक्झामिनर आपल्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे आणि त्याला दिसायला सुंदर दिसलं पाहिजे. मग आपण आता इथं काय करणार बघा, कीप म्हणजे ठेवणे, सराउंडिंग म्हणजे आपला परिसर, आणि कसा ठेवायचं रे, क्लीन. काय करायचं, आपला परिसर क्लीन ठेवा. त्याच्यानंतर काय करा रे, समाजात गेल्यानंतर जी जबाबदारी आहे, ओबे द ट्रॅफिक रूल्स. काय करा, ट्रॅफिकचे रूल्स त्या ठिकाणी पाळा. उगा उंदड्यावानी कुणीकडे गाडी चालवायची का कशी बी नाहीये, तर व्यवस्थित त्या ठिकाणी आपले ट्रॅफिक रूल्स वगैरे पाळायचे आहेत. आणि त्याच्यानंतर फॉलोइंग द रूल्स ऍट पब्लिक प्लेस. आणि पब्लिक प्लेसला गेल्यानंतर जे समाजाचे रूल्स आहेत, पब्लिक प्लेस कसंही जाऊन जमणार नाही. घरामध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, घरामध्ये कसंही राहू शकतो, बरोबर आहे का? पण तसंच पळणार आहे का तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये? घरी जसं इनफॉर्मल राहता तुम्ही, तसंच पळतो का आपण? आणि तिथे गेल्यावर लक्षात आलं, अरे आपण तसेच पळवलंय, असं चालत नाही. मग आता काय होईल मला सांगा बरं, काय होईल? फक्त तुमचा तिथं विषय बदलत. मग आता जर तुम्हाला इथं विषय बदलला, एक आपण म्हणजे काय काय तोंडी पाहू त्या ठिकाणी बघा, की विषय जर फक्त बदलला, व्हिजिटिंग म्हणजे काय करा, व्हिजिटिंग अ हिल स्टेशन, तुम्हाला हिल स्टेशनला जायचे. बर, काय काय होणार मला सांगा, कशा कशाचा विचार तुम्ही करणार पहिल्यांदा? हिल स्टेशनला जायचंय तुम्हाला, ट्रिपला जायचंय, समजा काय काय तयारी करणार? पहिले पॉइंट काय लक्षात येतील तुमच्या? ट्रॅव्हल्स, बरोबर आहे. दुसरा पॉइंट अकोमोडेशन, म्हणजे काय काय सुविधा आपण काय काय बरोबर घेऊन जाणार. त्याच्यानंतर डेस्टिनेशन, सगळ्यात महत्वाचं काय रे, आपल्याला कुठं जायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय रे, त्यानंतर स्टफ टू कॅरी विथ, संघ काय काय न्यावं लागल. मग अशा 2-4 गोष्टी या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतील. आणि तिकीट्स, कशाने जायचं,
मग आता ट्रॅव्हल म्हटल्यानंतर कसं ट्रॅव्हलिंग करणार तुम्ही, तो प्रश्न आला. तिकीट कोणते घ्यायचे, म्हणजे तुम्ही ट्रेनने जाणार, रेल्वेने जाणार, एसटीने जाणार का टमटमने जायचे, कशाने जायचं तुम्ही तुमचं ठरवा. तिकीट कोणते घ्यायचे, एसी घ्यायचे, फर्स्ट क्लास घ्यायचे का आपलं गव्हर्नमेंट तिकीट घ्यायचं लोकल मध्ये, म्हणजे कशाने जाणार ते पहिलं ठरवा. नंतर ट्रॅव्हलिंग मध्ये आणि कुठं जायचं, डेस्टिनेशन म्हणजे काय, कुठं पोहोचायचं. मग ते जसं जसं तुम्हाला पुढं पुढं तुम्हाला ते वाढवायचं. मग डेस्टिनेशन मध्ये तुम्ही स्टेटला जाऊ शकता, राज्यातल्या राज्यात एखाद्या राज्यात जायचे नाही, तुम्हाला नॅशनल तुम्ही जाऊ शकता, बरोबर आहे की. नंतर इंटरनॅशनल, मग इंटरनॅशनल मध्ये काय, थायलंड, मलेशिया वगैरे अशी नावं द्या काही टाकून, राज्यामध्ये कोणत्याही राज्याची द्या टाकून. नॅशनल मध्ये त्या ठिकाणी तुम्ही आपलं राज्य सोडून बाहेरचं जे आहे उटी, मनाली वगैरे असं द्या टाकून. त्याच्यानंतर अकोमोडेशन मध्ये तुम्हाला तिथं एसी रूम पाहिजे, नॉन एसी रूम पाहिजे की ऑर्डिनरी रूम पाहिजे, असं टाका. ऑर्डिनरी रूम वगैरे त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि स्टफ टू कॅरी विथ म्हणजे काय रे, मेडिसिन्स बरोबर न्यावे लागतील, औषधं. त्याच्यानंतर ट्रेकिंग शूट न्यावं लागेल, वॉर्म क्लोथ्स न्यावे लागतील, हँड ग्लोव्ज. म्हणजे अशा पद्धतीनं विषय बदलला की तुमच्या मनामध्ये जी आयडिया आहे ती त्याच्यामध्ये उतरून काढायची, फक्त विशिष्ट ह्याच्यामध्ये. कारण काय होतं, बऱ्याच वेळा असं विचित्र पाहिलं की बरेच जण काय करतात माहितीये का, घाबरून जातात. घाबरायचं नाही, विषय पहिल्यांदा मध्ये घ्या, ज्या ज्या आयडिया मनामध्ये 4-5 ज्या येतील त्या अशा त्याच्या बाजूने दुसऱ्या लेअर मध्ये घ्या, आणि त्या प्रत्येकाचे सबटाईप्स तिसऱ्या लेअर मध्ये त्या ठिकाणी घ्या. समजलंय का. तर अशाच पद्धतीचं या ठिकाणी 100% क्वेश्चन नंबर 2C मध्ये तुम्हाला माइंड मॅपिंग असणार आहे, 3 मार्कासाठी असणार आहे. ओके. आणि जर असं अप्रोप्रिएट व्यवस्थित लिहिलं तर यू विल गेट मोस्ट मार्क, जास्त मार्क नाही का, जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळून जातील बघा. ओके. तर अशाच प्रकारचे हे व्हिडिओ त्या ठिकाणी पहा, लाईक करा, शेअर करा, आवडलं तर करा. ओके, बाय.